चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला एक मेसेज येतो की सर GS3 मध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा भाग आहे. मी राज्यसेवा मेन्स बद्दल बोलतोय बरं का, की आपल्याला टेक्नॉलॉजीचा भाग आहे. या टेक्नॉलॉजीसाठी कोणती पुस्तक वाचायची. आणि मी त्यांना हेच सांगतोय की कोणती पुस्तक वाचायची गरज नाही. जर बॅच जॉईन केली असणार तर टेक्नॉलॉजीचे जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स तर मी सर्व क्लासमध्ये घेणार. पण प्रश्न काय बेसिकवर विचारले जाणार का? 90% प्रश्न हे मोस्ट प्रोबॅबली करंट अफेअर्सवर विचारल्या जातील. आणि हे करंट अफेअर्स जर तुम्हाला समजून घ्यायचे आहेत चांगले, त्याचे उत्तर चांगले लिहायचे आहे, तर तुम्हाला त्यासाठी बेसिकची गरज पडते नक्कीच. पण ऍज सच तुम्हाला बेसिकसाठी पूर्ण वेगळं काहीतरी पुस्तक वाचायची गरज नाही आहे. सोबत सोबत ज्यावेळेस तुम्ही करंट अफेअर जरी करत आहात त्यावेळेस सोबत सोबत तो तेवढा गरजेपुरता जो करंट बेसिक आहे तो जरी क्लिअर केला ना तरी पण चालेल. आणि म्हणून हा जो करंट अफेअरचा भाग आहे हा आपण कुठं कव्हर करतो? हा मी युट्यूबला घेत असतो. युट्यूबला हे जे सेशन्स आहेत हे मी रेग्युलर घेतोय. आणि या सेशनमध्ये टेक्नॉलॉजीचे पण काही करंट अफेअर्स आहेत ते पण कव्हर करतोय. आणि इतर काही टॉपिक रिलेटेड असतील ना ते पण मी कव्हर करतोय. पण टेक्नॉलॉजीचे तुम्हाला ऑलमोस्ट आहे ते मी कव्हर करणार आहेच. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेपर्यंत तुमचे बरेचसे कॉन्सेप्ट आहेत, टॉपिक आहेत ते कव्हर होतील. लक्षात ठेवा की डायरेक्ट प्रश्न यावरच विचारल्या जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण युपीएससीचा ट्रेंड हाच आहे. आणि युपीएससी सारखाच आता एमपीएससी झालेला आहे. करेक्ट. त्यामुळे इथंच तुमचे बेसिक्स आहेत ते कव्हर होतील. फक्त एवढं आहे की तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जो जनरल सायन्सचा भाग आहे तो चांगला क्लिअर असायला पाहिजे. तर आज असाच एक करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न हा फक्त याच वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, त्या पुढच्या वर्षी, त्या पुढच्या वर्षी, पुढचे काही 4-5 वर्ष आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा तुम्हाला बेसिक मध्ये तसंही मिळणार नाही. आणि तो टॉपिक कोणता? की रियुजेबल रॉकेट. आज जर पाहिलं तर स्पेसएक्सनं यामध्ये खूप समोर आहे. म्हणजे स्पेसएक्सने असा सुद्धा रॉकेट ज्याला आपण लॉन्च व्हेकल सुद्धा म्हणतो, जसं भारताकडे PSLV, GSLV वगैरे आहे. हे जे लॉन्च व्हेकल आहे, रॉकेट जे आहेत, आता स्पेसएक्स तो तर स्पेसमध्ये सॅटेलाइट तर पाठवतोय आणि त्याला तो रॉकेट परत पृथ्वीवर पण घेऊन येतोय. एवढी कॅपॅबिलिटी स्पेसएक्स कडे आहे. पण ही जर पाहिलं आपण तर इस्रोकडे म्हणजे भारताकडे अजूनपर्यंत तेवढी चांगली टेक्नॉलॉजी नाहीये. म्हणजे आपल्याला नक्कीच म्हणता येईल की इस्रो किंवा भारत यामध्ये कुठतरी मागे आहे आणि त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. तर याचे पूर्ण जे टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, जे बेसिक्स आहेत ते पण तुमचे इथं क्लिअर होतील. आणि नेमकं आता ग्लोबल सिच्युएशन काय आहे आणि त्यासोबतच भारताची पोझिशन काय आहे, ह्या सर्व बाबी पण तुमच्या इथं कव्हर होतील. त्यामुळे सेशन रेग्युलर पाहत चला. हे तुमचे या प्रकारचे कॉन्सेप्ट आहेत ते सर्व क्लिअर करणारच आहेत मी. चला, माझा नंबर मी इथं दिलेला आहे. तुमचे कोणतीही क्वेरीज आहेत तर या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. त्यासोबत माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत ते या टेलिग्रामला मिळेल. PDF सुद्धा मी त्यावर शेअर करत असतो. बाकी तुम्हाला कोणते क्वेरीज आहेत, मग ते सिलेबस असू द्या, स्ट्रॅटेजी असू द्या, किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे, किंवा अजून इतर कोणते डाऊट्स आहेत, तर माझा या नंबरला मेसेज करा. सोबत सायन्सचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलाय. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण त्याच नंबरला मला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला लगेच त्या ग्रुपला आहे ते ऍड करून घेतो. ऑल क्लिअर. चला पुढे वळूया आपण. आणि माझा इथं इंस्टाग्राम अकाउंट दिलेलं आहे खेमराज चामोरशीकर, ज्यावर माझ्या इथे एक लिंक पण दिलेली आहे. इथे इंस्टाग्रामला सुद्धा मी रेग्युलर सेशन्स आहेत, व्हिडिओ आहेत ते शेअर करत असतो. सोबत एक लक्षात ठेवा की इथे ही जी लिंक दिलेली आहे यावर माझ्या या प्रकारचे जे व्हिडिओज आहेत, जे करंट अफेअर्स रिलेटेड जे असतात ते तुम्हाला सर्व तिथून ऍक्सेस करता येईल. बघा, जर आपण थोडंसं हिस्ट्रीमध्ये गेलो आणि हे जर नोटीस केलं की आतापर्यंत स्पेस सेक्टर, एक तर बघा की ही एक आता अशी टेक्नॉलॉजी आपल्याला आहे असं नक्कीच म्हणता येईल जी फार जास्त ग्रो होत आहे आणि ते होणं गरजेचं पण आहे. जो यामध्ये जर मागे आहे, जसं तुम्ही 1-2 दिवसाआधी जो मी सेशन घेतलाय त्यामध्ये मी हे कव्हर केलं होतं की कोर टेक्नॉलॉजी काय इम्पॉर्टंट आहे म्हणून, है ना. जर स्पेस टेक्नॉलॉजी जर डेव्हलप जर झाली तर याचा वापर हा बऱ्याचशा फील्डमध्ये, बऱ्याच सेक्टरमध्ये होत असतो. आणि म्हणून स्पेस टेक्नॉलॉजी आहे किंवा स्पेस सेक्टर हा एका देशाला चांगला असणं गरजेचं आहे. आता एखाद्या सेक्टरला चांगला जर डेव्हलप करायचा आहे तर एकतर त्याला फंडिंग, कारण पैशाशिवाय तर होणार नाही. मग त्याला फंडिंग कुठून येणार? एकतर गव्हर्नमेंट आहे किंवा प्रायव्हेट सेक्टर आहे. पण भारतामध्ये आपण बघतो की हा जो सेक्टर आहे मुख्यतः गव्हर्नमेंटकडेच आहे. आणि मागच्या 40 वर्षामध्ये सुद्धा आपल्याला हेच लक्षात येतं की भारतच नाही इतर देशांमध्ये सुद्धा काय तर हे गव्हर्नमेंटकडेच हा सेक्टर होता. पण आज अमेरिकेमध्ये प्रायव्हेट कंपन्या सुद्धा बऱ्याच आहेत जे स्पेस सेक्टरमध्ये काम करतायत. जसं आपण स्पेसएक्स ऐकतो, किंवा तसंच जेफ बेझॉस यांची पण कंपनी आहे. चीनमध्ये पण ह्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. पण भारतामध्ये तेवढं प्रायव्हेट पार्टिसिपेशन आहे या सेक्टरमध्ये फार कमी पाहायला मिळतं. आणि म्हणून हा एक वन ऑफ द रिझन आपल्याला म्हणता येईल
की भारत स्पेस सेक्टरमध्ये काय तर कमी आहे. कारण जर प्रायव्हेट पार्टिसिपेशन आलं तर फंडिंग आहे, रिसर्च आहे, तो खूप जास्त वाढतं. करेक्ट. आता होतं काय तर बघा, की यामध्ये नक्कीच प्रायव्हेट कंपन्या जेव्हापासून आल्या, मग ते भारतामध्ये इतर देशांमध्ये, तेव्हापासून झालं काय, की हा सेक्टरची जी ग्रोथ आहे ना ती खूप जास्त वाढली. आणि हे एक्सपेक्ट केल्या जात आहे की 2030 पर्यंत हा जो मार्केट आहे हा $1 ट्रिलियन पर्यंत वाढेल म्हणून. बरं, एवढं यामध्ये आता रिसर्च होत आहे की जी आधी कॉस्ट लागत होती एखाद्या मोहीमसाठी, एखाद्या प्रोजेक्टसाठी, ती कॉस्ट आधीपेक्षा आता बरीचशी कमी झालेली आहे. म्हणजे आता जर पाहिलं आपण की आज जेवढी कॉस्ट लागत आहे त्याच्या 5 ते 20 पट आधी काय तर जास्त लागत होती कॉस्ट. का? बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी. त्यासाठी रिसर्च करावं लागेल, त्यासाठी फंडिंग लागणार, त्यासाठी चांगले सायंटिस्ट आहेत, ते लागणार आहेतच. बरोबर. दुसरं आहे काय की ही कॉस्ट कटिंग झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी ऑफ लॉन्च व्हेकल्स आहेत, लॉन्चेस आहेत ते वाढलेत. म्हणजे मोहीम आहेत आधीपेक्षा यांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढलेत. दर महिन्यामध्ये तुम्हाला काही ना काही ऐकायलाच मिळेल. का? कारण कॉस्ट कटिंग झाली, इफिशियन्सी वाढली, अॅक्युरेसी आहे ती वाढली. जनरली आपण बघतो आता की रेअरली म्हणजे जे मोहीम फेल होण्याचे जे चान्सेस होते ना ते आता बरेचसे कमी झालेत बिकॉज ऑफ द रिसर्च आणि एक चांगली टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळे. आणि म्हणून मग आता इथूनच बघा टेक्नॉलॉजीचा इम्पॉर्टन्स तुम्हाला एक लक्षात आलं किंवा रिसर्चचा इम्पॉर्टन्स तुमच्या इथे लक्षात आलं असेल. आणि अशीच आता जर रिसर्च करून आपल्याला याकडे पण वळता येईल की आधी जे किंवा आतापर्यंत जे सॅटेलाइट वापरले जात आहेत ते कोणते आहेत? एक्सपेंडेबल किंवा डिस्पोजेबल, म्हणजे वापरला आणि फेकला. जसं चाय पिताना आपण काय करतो की जर डिस्पोजेबल मध्ये घेतलं तर चाय पिलं आणि टाकून दिलं कप. पण तेच जर काचेचा किंवा चिनी मातीचा जर कप असेल तर त्याला काहीतरी रियूज करतो. तर आपल्याला त्याकडेच जायचं आहे की एक्सपेंडेबल किंवा डिस्पोजेबल कडून कुठं जायचंय आता? रियुजेबल रॉकेट्सकडे जायचंय. का? कारण इथूनच कॉस्ट कटिंग आहे ती अजून भरपूर होईल. हे जे फ्रिक्वेन्सी ऑफ लॉन्चेस आहे ते खूप जास्त वाढतील. आपल्याला स्पेस सेक्टर बद्दल बरीचशी माहिती होईल आणि स्पेस सेक्टरचा ज्या ज्या ठिकाणी वापर होतोय, जसा इव्हन आपला मोबाईल सुद्धा, जसं आपण जीपीएस वापरतो किंवा बरेच ऍपमध्ये आपण मॅपचा यूज करतो. मग ते जे टेक्नॉलॉजीज आहेत, ते जे सेक्टर्स आहेत ते पण चांगले डेव्हलप होतील. आणि यासाठीच प्रयत्न सर्व देशांचा असतोच आणि असायलाच पाहिजे. बरोबर. आता यामध्ये बघा की हा एक मुद्दा समजून घ्या की ह्युमन मिशन जे आहेत ना ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात सॅटेलाइट मिशन पेक्षा. म्हणजे एखादी जर रॉकेट लॉन्च केला, त्या रॉकेट जनरली आपण बघतो की काय करतं की त्याच्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये गेला की तो आपल्यासोबत घेऊन गेलेला जो सॅटेलाइट आहे तो त्या ऑर्बिटमध्ये सोडतो आणि काय तर तो सॅटेलाइट तिथं मग फिरत असतो त्याचा जोपर्यंत कार्यकाळ आहे तोपर्यंत. पण तेच ह्युमन मिशन मध्ये आपल्याला काय करायचं? रॉकेट लॉन्च करायचे, ह्युमनला घेऊन जायचे आणि परत पण आणायचे आहेत. मग अशा वेळेस ह्युमन मिशन मध्ये पैसा आहे तो जास्त लागतो. त्यासाठी अजून कोणकोणते कारण आहेत? जर मानवाला जर आपल्याला स्पेसमध्ये पाठवायचं आहे तर त्यासोबत एअर आहे, ऑक्सिजन आहे, पाणी आहे, खाणं आहे, ह्या सर्व गोष्टी पण पाठवाव्या लागतीलच. मग याचा पण खर्च वाढणार. लक्षात ठेवा, जेवढा जास्त वजन कॅरी करायचं आहे, पुढे अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे बरं का पुढे, की जेवढा जास्त वजन कॅरी करायचं आहे तेवढा जास्त फ्यूल लागणार आहे, इंधन लागणार आहे. आणि त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो पण वाढणारच आहे. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की जे ह्युमन मिशन आहे हे 2 वे आहे, जातात आणि येतात, त्यामुळे खर्च वाढला. दुसरा आहे काय की हा जो सर्व वजन आहे तो वाढतो, त्यासाठी लागणारा इंधन आहे तो वाढला, त्यामुळे परत खर्च वाढला. पण तेच सॅटेलाइट मिशन आपण जर कम्पेअर केलं तर काय पाहायला मिळतं आपल्याला की 1 वे ट्रिप आहे. त्यामुळे हे आता मला वाटतं की बरेच जे देश आहेत, बरेच ज्या संस्था आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, त्यांनी एक चांगली कॅपॅबिलिटी किंवा एक चांगला त्यांची इफिशियन्सी आहे ती खूप चांगली आहे की सॅटेलाइट लॉन्च करणं रेअरली कधीतरी फेल्युअर होईल. त्यासाठी एक सिंपल हार्डवेअर पण पाहिजे, बस तेवढं इनफ आहे. पण जर ह्युमन मिशन असेल तर मग नाही. त्यासाठी खूप चांगलं डेव्हलप आणि खूप चांगले इफिशियंट आहे हार्डवेअर पाहिजे. कारण ते फेल होऊन तर चालणार नाहीये, कारण काही ऍस्ट्रोनॉटचा जीव आहे त्यामध्ये असणार आहे. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की हाय सेफ्टी स्टँडर्ड्स आहेत ते असणार आहेत. सोबत जर काही जरी प्रॉब्लेम आला कधीतरी, जसा आता सुनीता विल्यम्स यांनी रिसेंटली काय तर नासा मधून रिटायरमेंट घेतलेलं आहे. पण त्यांची जी लास्ट मोहीम होती ती फक्त 8 दिवसांची होती आणि ते चक्क 9 महिने आहेत स्पेसमध्ये राहिलेत. का? कारण काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे. मग अशा वेळेस ज्यावेळेस टेक्निकल प्रॉब्लेम येतं तर काहीतरी बॅकअप पण पाहिजे, खर्च परत वाढणार आहे. बरोबर. या ठिकाणी असा काही लाईफ सपोर्ट वगैरेची गरज आहे का? नाही आहे.
इथं लॉन्च अबोर्ट सिस्टम आहे ते पण असणार, म्हणजे जर कधी जर मध्येच जर काही प्रॉब्लेम आला तर तो जो पूर्ण मिशन आहे तो अबोर्ट करता पण यायला पाहिजे. पण या ठिकाणी म्हणजे परत अबोर्ट सिस्टम जर लावायचे तर वजन वाढेल एवढं लक्षात ठेवा. पण या ठिकाणी वजन काय तर कम्पॅरेटिव्हली कमी असतो. म्हणजे ह्युमन मिशन जर आपल्याला भारताला अजूनपर्यंत एकही भारताने स्वतः इंडिजिनियस ह्युमन मिशन आहे ते केलेले नाही आहेत. आणि आता गगनयानचा प्लॅन आहे, हे कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल, नाही आलं असेल तर गगनयान बद्दलची माहिती आहे, डिटेल्स आहेत ते काढून ठेवा. करेक्ट. मग आता ह्युमन मिशन पाहिजे तर आपल्याला मोर इफिशियंट, स्वस्त, करेक्ट, आणि त्यासोबतच काय तर ज्यामुळे फेल होणार नाही सहजासहजी, अशी काहीतरी टेक्नॉलॉजी आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. राईट. आणि त्यातल्या त्यात काय की जो रॉकेट घेऊन जाणार तो परत पण घेऊन यायलाच पाहिजे. आता थोडंसं आपण जर बेसिक कडे, फिजिक्स कडे जर वळलो तर बघा तुम्हाला काय लक्षात येतं. जो रॉकेट लॉन्च होत आहे तो कोणत्या नियमावर काम करतोय? तो काम करतोय न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर, की प्रत्येक क्रियाबलास प्रतिक्रिया बल असतं. एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बरोबर. म्हणजेच काय की एक रॉकेट आहे, खूप सारे गॅसेस खाली जातात त्यावेळेस काय तर रॉकेट आहे तो वर जातो. म्हणजे हा झाला ऍक्शन तर हा झाला काय तर रिॲक्शन. ज्या वेळेस हा वर जाणार, मला सांगा की हा पेन आहे, याचा वर आहे टोक आणि या बाजूला काय तर फ्लॅट आहे. मी हा असं न नेता जर असं जर नेला तर काय होणार? हा तेवढा इझिली आणि तेवढ्या वरपर्यंत जाऊ शकणार नाही. का? कारण इथं एअर रेजिस्टन्स आहे तो जास्त आहे, ज्यालाच एरोडायनामिक ड्रॅग म्हटलं जातं. बरोबर. आणि असं जर पाठवलं तर ऑब्व्हियस आहे की तो इझिली जाईल आणि पाहिजे तेवढ्या उंचीपर्यंत तो आपल्याला पाठवता येईल. म्हणजे जर एखादा रॉकेट लॉन्च करायचं त्यामध्ये बेसिक फिजिक्स आहे काय? बेसिक बनतोय, बाकी अजून काही टेक्निकल बऱ्याच गोष्टी असणार आहे. पण बेसिक फिजिक्स काय आहे तर ग्रॅव्हिटी आहे आणि काय तर एरोडायनामिक ड्रॅग आहे. पण या व्यतिरिक्त अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट इथं दिला आहे मी. आता याला कसं प्रोनाऊन्स करायचं हे तुम्ही ठरवा. साय सायोल कोस्की, ठीक आहे, जे काही असेल, जो रॉकेट इक्वेशन आहे याचा बेसिक मिनिंग काय आहे की बघा की इट प्रूव्ह स्पेस ट्रॅव्हल हॅज वेट प्रॉब्लेम, की या इक्वेशन नुसार काय म्हटलंय की जे स्पेस ट्रॅव्हल आहे त्याला वेट प्रॉब्लेम आहे. म्हणजेच काय, हे तीन टर्म्स बघा की 100%, जर 100 किलो जर वेट जर असेल एखाद्या पूर्ण रॉकेटचा, तर त्या रॉकेटमध्ये काय काय असतं? त्या रॉकेटमध्ये असतं त्याचा इंजिन. बरोबर. त्यानंतर त्याचा असतो काय तर ज्याला आपण फ्यूल म्हणतो, त्याला यासाठी इथं जो वर्ड वापरला जातो तो म्हणजे काय तर प्रोपेलंट. कारण प्रोपेलंट म्हणजे काय तर फ्यूल आणि ऑक्सिडायझर सुद्धा असतो. कारण ज्या वेळेस एखादी इंधन हा पृथ्वीच्या जो वातावरण त्याच्या बाहेर जर गेला तर त्या इंधनाला जळण्यासाठी ऑक्सिजन पण पाहिजे, म्हणून ऑक्सिडायझर पण असतो. आणि तिसरं असतं काय तर यासोबत जो कॅरी करून नेलेला जो सॅटेलाइट असतो. आताच रिसेंटली इस्रोने सर्वात हेवीएस्ट सॅटेलाइट आहे तो लॉन्च केलेला होता, तो पण मी टॉपिक आहे ना तो कव्हर केलेला आहे. आता बघा की मुख्यतः भाग काय तर हा आहे. आता या 100 किलो जर आपण हा सर्व मिळून जर आपण कन्सिडर केलं की हा पूर्ण काय तर 100 किलोचा आहे, ठीक आहे, मी हायपोथेटिकल म्हणतोय कारण एवढं हलकं तर राहणार नाहीये. पण जर 100 किलो जर असेल तर प्रोपेलंट आहे ना तोच 90 किलो आहे. जवळपास किती आहे? 90 किलो. 4% पेक्षा पण कमी, आपण म्हणू की 3 ते 4%, 3 ते 4 किलो फक्त सॅटेलाइट आहे आणि अदर रिमेनिंग जो आहे तो भाग कशाचा असेल तर तो आहे इंजिनचा. मग मला सांगा की हा जो प्रोपेलंट आहे, जो इंधन आहे, त्यालाच तर वजन सर्वात जास्त आहे. आणि या इक्वेशन नुसार काय म्हटलं जातं की जर हा जर प्रोपेलंट जर घेऊन जायचा आहे तेवढा, तर या प्रोपेलंटला नेण्यासाठी सुद्धा, कारण या प्रोपेलंटमुळे काय झाला की वजन वाढला. वजन वाढला म्हणून काय झालं की परत त्यासाठी तो तेवढा वजन कॅरी करण्यासाठी परत इंधन लागेल. मग परत इंधन दिला, मग परत काय तर वजन वाढेल, मग तेवढा कॅरी करण्यासाठी परत इंधन द्यावं लागेल. मुद्दा लक्षात येत आहे. आणि म्हणून हे म्हटलं जातं की स्पेस ट्रॅव्हलला काय तर वेट प्रॉब्लेम आहे. यालाच काय तर हा जो इक्वेशन आहे तो म्हटलं जातं. आता ते कसं प्रोनाऊन्स करायचं ते तुम्ही ठरवा. मराठी मीडियम वाल्यांनी तसंच लिहिलं ना तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही उत्तरांमध्ये. राईट. आणि म्हणून काय की हा एक ट्रॅप आहे की नीड फ्यूल टू कॅरी फ्यूल. हा एक ट्रॅप आहे, हा एक चक्रव्यूह आहे की तो इंधन स्पेसमध्ये घेऊन जाण्यासाठी परत इंधन एक्स्ट्रा द्यावा लागतो. म्हणजे इंधन परत वाढला, परत अजून इंधन द्या. हा एक काय तर ट्रॅप आहे. आता यासाठी म्हणून पर्याय काय? कारण बघा की जेवढा जास्त वजन तेवढाच काय तर खर्च वाढेल आणि आपला या आजच्या या टॉपिकचा उद्देशच तो आहे. आतापर्यंत म्हणजे स्पेस एक्सने हे आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की रियुजेबल रॉकेट आहे ते तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो सक्सेस पण झालाय. करेक्ट. पण आतापर्यंत इव्हन इस्रो किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांनी काय केलंय, ते काय करतात तर स्टेजिंग म्हणजे स्टेजेस मध्ये काहीतरी पाठवतात. सिंपल सांगतोय बघा
की तुम्ही हे ऐकलं असणार की रॉकेट आहे ना हा 2-3 स्टेजेस मध्ये असतात. सो दिस इज फर्स्ट स्टेज, हा आहे सेकंड स्टेज, इमॅजिन करा की थर्ड स्टेज, आणि या ठिकाणी काय तर सॅटेलाइट आहे. आता काय होणार की हा रॉकेट जर वर जर गेला, समजून घ्या बेसिक कॉन्सेप्ट, हा ज्यावेळेस रॉकेट वर जातो, या पहिल्या मधील जो इंधन आहे ना तो संपतो, आणि तो संपला की हा एवढा कट होतो, आणि तो तेवढा जो भाग आहे ना तो खाली पडतो. हा जो आहे ना हा एवढा कट होतो, आणि काय होणार की तो तेवढा तुटून खाली पडणार. आता यामुळे झालं काय की तो सॅटेलाइटचा वजन आहे तो थोडासा कमी झाला, परत थोडं वर गेला एका त्याच्या लेवलपर्यंत, डिझाईड लेवलपर्यंत गेलं की परत हा जो सेकंड पार्ट आहे तो कट होईल आणि तो खाली पडेल, परत सॅटेलाइट सुटायला, आणि फायनल काय तर मग थर्ड स्टेज आहे, तो इंधन जळेल आणि तो काय तर वेगळा होईल, आणि मग जो सॅटेलाइट आहे तो ऑर्बिटमध्ये फिरत राहणार. याला काय म्हणतात तर स्टेजिंग म्हणतात, आणि हेच आतापर्यंत युज करण्यात आलंय. याला ओल्ड वे म्हणून ही जुनी पद्धत झाली. पण यासाठी ऑब्वियस आहे की तेवढे स्टेजेस आहेत तेवढे कॅरी करून न्यावे लागतील, वजन आहे तेवढा वाढेल, खर्च आहे तेवढा वाढेल. बरोबर. म्हणजे यामध्ये होतं काय आहे की स्प्लिटिंग रॉकेट्स इनटू पार्ट्स टू शेड डेड वेट. जो डेड वेट आहे, जो भाग जो फ्यूल संपलेला आहे, तो डेड वेट आहे, तो शेड करायचा, तो काढून टाकायचा आहे. बरोबर. पण यामध्ये आहे काय तर इकॉनॉमिक लॉस आहे. का? कारण हा जो डेड वेट आहे तो तेवढा बिल्ड करण्यासाठी सुद्धा, कारण टेक्नॉलॉजी तर तिथं पण आहे, आणि काही छोटे मोठे साधे सुधे पार्ट्स तर राहणार नाहीये, खूप चांगल्या क्वालिटीचे राहणार आहे. म्हणजे तिथं इकॉनॉमिक लॉस आहे. का? कारण तेवढा जो पार्ट आहे तो कुठेतरी समुद्रामध्ये जाऊन पडतो. मुद्दा समजलाय का? त्यामुळे इकॉनॉमिक लॉस आहे, आणि परत म्हणजे एकतर खर्च पण जास्त आहे आणि इकॉनॉमिक लॉस पण आहे. आणि म्हणून यासाठी पर्याय काय की रियुजेबिलिटी, आणि हेच फ्युचर असणार आहे बरं का. फक्त एवढंच आहे की भारत, इस्रो हे किती लवकर यावर शिफ्ट होतंय, प्रश्न तो आहे, आणि तो लवकरात लवकर व्हायला पण पाहिजे, म्हणजे जे आपल्याला फायनल आन्सर मध्ये कन्क्लुजन मध्ये लिहिता येईल. म्हणजे रियुजेबिलिटी ही एक नवीन पद्धत आपल्याला म्हणता येईल, जी कोणी तयार केली तर स्पेसएक्स यांनी. राईट. त्यांचा रॉकेट कोणता तर फाल्कन 9. यामागे की इनोव्हेशन्स काय होते तर रियूज करायचा आहे, की प्रत्येक जे स्टेज आहे त्याला काय तर रियूज करायचं, जरी वेगळे जर झाला तरी पण त्याचा वापर करता यायला पाहिजे, किंवा रॉकेट गेला तो परत आला तर अख्खा रॉकेट आहे तो वापर करता यायला पाहिजे. दुसरं अजून कसं याची किंमत कमी करता येईल तर व्हर्टिकल इंटिग्रेशन. व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणजे काय की जर माझी, समजा की माझी एक जर कंपनी आहे, तर माझ्या कंपनीमध्ये काही मॅन्युफॅक्चर होत आहे, फायनल प्रोडक्ट जर बनत आहे, तर त्यासाठी बनणारे जे सर्व रॉ मटेरियल आहे, जे सर्व, लेट्स से की हा जर चष्मा आहे, या चष्म्यामध्ये काच पण आहे आणि ह्या पूर्ण फ्रेम पण आहे. बरोबर. पण माझी कंपनी काय करताय की फक्त चष्मा आहे तो बनवतोय, म्हणजेच कुठतरून काच आणणार, कुठून तरी फ्रेम आणणार आणि ते बनवणार, आणि जसं पाहिजे, ज्याला ज्या नंबरचं पाहिजे त्याला ते बनवून देणार. पण व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणजे काय की माझी कंपनी आता एवढी मोठी झाली की काच मी स्वतःच बनवणार, फ्रेम मी स्वतःच बनवणार, त्यामुळे ऑब्वियस आहे की जो रॉ मटेरियल जो खर्च होता तो मी कमी करता येईल, आणि कमी किमतीमध्ये मला चष्मा आहे तो विकता येईल. यालाच व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणतात. तर स्पेसएक्सने तेच प्लॅन केले की जे पण पार्ट्स लागताय ते इन हाऊस बनवायचे, बाहेरून घ्यायचे नाही. आणि दुसरं आहे काय तर मॉड्युलर डिझायनिंग, 3D प्रिंटिंगचा वापर करून, स्मार्ट इंजिनिअरिंगचा वापर करून, रोबोटिक्सचा वापर करून यांनी मॉड्युलर डिझायनिंग युज केलं. म्हणजेच काय की यांनी पार्ट्स मध्ये आहे, छोटे छोटे पार्ट्स आहेत ते बनवलेत, असेंबल केलं आणि अख्खा रॉकेट तयार केलाय. म्हणजे एक मोठा पार्ट बनवण्यापेक्षा छोटे छोटे पार्ट्स बनवा. यामुळे नेमकं काय होणार की जर एक छोटा पार्ट जर खराब झाला तर तो रिप्लेस करणं सोपं आहे, स्वस्त पण आहे ना. यामुळे ऑब्वियस आहे की या इनोव्हेशनमुळे स्पेसएक्स आहे रियुजेबल आणि स्वस्त आहे रॉकेट आहे तो तयार करू शकतोय. बरोबर. आणि म्हणून ही जी आता इंडस्ट्री आहे ही फक्त स्पेसएक्स की सॅटेलाइट लॉन्च करायचे, इथून ऑब्वियस आहे की शिफ्ट होईल कशावर, ट्रान्सपोर्टेशन, की गेला सोडला परत आला, परत नेऊन सोडलं परत परत आला, परत नेऊन सोडलं परत आला. जसं फॉर एक्झाम्पल एक विमान करताय किंवा एक ट्रान्सपोर्टेशन एखादी ट्रक करतायत त्या पद्धतीने. करेक्ट. बघा आता जर आपण बाकी स्पेसएक्स बद्दल तर ठीक आहे की स्पेसएक्स तर हे करत आहे, पण इतर अजून संस्था काय करतायत आणि इस्रो पण काय करतायत, की इतर पण संस्था आहेत, इतर पण देश आहेत, हेच प्रयत्न करतायत, कारण ही काळाची गरज आहे. इथूनच किंमत आहे ती कमी होणार आहे. स्पेसएक्सचा अजून एक प्रोग्राम आहे ज्याला स्टारशिप म्हणतात, तो पण आहे फुल्ली रियुजेबल, दोन्ही स्टेजेस आहेत, आणि ते चंद्र आणि मंगळासाठी वापरल्या जाणार आहे. ब्ल्यू ओरिजिन म्हणून अमेरिकेचीच कंपनी आहे, न्यू ग्लेन, आय गेस ब्ल्यू ओरिजिन नाही, हे बहुतेक जे बेझोस यांची आहे. चॅटबॉक्स मध्ये एकदा चेक करा आणि चॅटबॉक्स मध्ये कन्फर्म करा मला की ब्ल्यू ओरिजिन हे खरंच जे बेझोसची आहे की नाही. फक्त काय तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे. यांचा प्रयत्न आहे की व्हर्टिकल लँडिंग, म्हणजे हा रॉकेट गेला आणि हा सरळ काय तर असाच परत आला खाली, किंवा असा सरळ आला व्हर्टिकली. बरोबर.
तर यावर फोकस करताय ब्ल्यू ओरिजिन. चीन सुद्धा यामध्ये मागे नाही आहे. कंपनीज लाईक लँडस्केप ते झुक्यू 3 रॉकेट तयार करत आहे आणि मोर दॅन डझन्स ऑफ ग्लोबली स्टार्टअप जे आहे ते ग्लोबली यावर काय तर वर्क करत आहे. इस्रो काय कुठं आहे? इस्रो सुद्धा प्रयत्न करत आहे रियुजेबल लॉन्च व्हेकल, ज्याला RLV म्हटलंय. हा RLV कसं लँड होणार आहे, तर जसा रनवेवर विमान कसा लँड होतो त्या पद्धतीने लँडिंग करण्याचा इस्रोचा प्लॅन आहे. आणि दुसरा इस्रो अजून दुसऱ्या पण टेक्नॉलॉजीवर प्लॅन करत आहे, ज्या पद्धतीने ब्ल्यू ओरिजिन करताय की रॉकेट गेला आणि काय तर सरळ असाच काय तर खाली आला, ज्याला व्हर्टिकल लँडिंग म्हणतात. सो दोन्ही टेक्नॉलॉजीवर सुद्धा इस्रो वर्क करत आहे, काम करत आहे. फक्त विषय हाच आहे की तो लवकरात लवकर बनायला पाहिजे. असं नको व्हायला त्या की बाकी देश आहे ते आपल्यापेक्षा बरेच समोर चालले जातील आणि आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये आपण पाहिलं की त्याच तशाच काहीतरी होत आहे म्हणून, आणि मग भारत येतो. आणि म्हणून कुठतरी फंडिंग आहे, प्रायव्हेट पार्टिसिपेशन आहे, यांची गरज नक्कीच आहे. बरं, असं वाटत असेल आतापर्यंत सेशन झाल्यानंतर की अरे बढिया आहे, हे तर रियूज करायचा खर्च कमी होतो है ना, जो इकॉनॉमिक लॉस आहे तो कमी होईल. पण काय हा काय इन्फायनाईट आहे का? म्हणजेच एक जर वस्तू आहे किंवा हा जो रॉकेट आहे तो गेला परत आला वाटेल तेवढा वेळ वापरता येईल का? तर ऑब्व्हियस आहे नाही. विचार करा की एक जर रॉकेट जर वर जर जातोय, तो ज्या पण मटेरियल पासून बनला असेल, आयर्न आहे, स्टील आहे किंवा कोणताही मजबूत मटेरियल आहे त्यापासून जर बनला असेल, काहीतरी विअर अँड टिअर तर होणारच आहे. म्हणजे तो काहीतरी तर झिजणार आहेच. त्यामुळे जर त्याला नेक्स्ट टाइम जर आपण वापरतो तर त्याची ऑब्व्हियस आहे की आधीपेक्षाची इफिशियन्सी इथं कमी झालेली असेलच, नक्की 100%. बरोबर, म्हणजे त्याला पण कुठतरी लिमिट आहे की तो जो रियूज जर आपण करतो ते 3 वेळा 4 वेळा 5 वेळा काहीतरी वेळा वापरता येईल, पण इन्फायनाईट टाइम्स ते वापरता येणार नाही आहे. बरोबर, त्यामुळे मटेरियल फटिग म्हणजे काय की ते काहीतरी विअर अँड टिअर तर होणार आहे. त्यामध्ये मायक्रो फ्रॅक्चर्स आहे ते येऊ शकतात, कारण तो जो वेग आहे ना तो भयानक वेग असतो, खूप जास्त वेग असतो. करेक्ट. नेक्स्ट, रिफर्बिशमेंट कॉस्ट म्हणजेच काय की जर एखादी रॉकेट गेला, लॉन्च केलं आणि तो काय तर त्याचा सॅटेलाइट सोडून काय तर तो परत आला, आता त्याला परत वापरायचं तर त्याला परत ठीक करावं लागेल, काहीतरी तर नीट करायला लागेल. जसं आपण जर एखादी सेकंड हँड गाडी घेतो किंवा लॅपटॉप घेतो, मोबाईल घेतो, तर काही ना काही आपल्याला त्याला खर्च करावा लागतो. बस त्यालाच रिफर्बिशमेंट म्हणतात. आता कधी कधी काय होतं की हे जे रिफर्बिशमेंट कॉस्ट एवढी जास्त निघते, कारण त्यातला जर मेन कंपोनंटच जर गेला असेल, त्यापेक्षा बेटर हे आहे की नवीन बनवलेलं. ठीक आहे, ही सुद्धा कंडिशन कधी राहू शकते. आणि दुसरं काय की रिस्की आहे हे, की रिलायबल डिक्रीजेस विथ एज, की जेवढं जास्त त्याला वापरणार, जेवढं जास्त दिवस तो राहणार आहे, तेवढी त्यावर रिलायबिलिटी आहे ती कमी होईल. मुद्दा लक्षात आलाय का? त्यामुळे इन्फायनाईट टाइम्स आहे ते तर आपल्याला वापरता येणार नाही. फायनली तुम्हाला पूर्ण सेशन समजल्यानंतर एक लक्षात आलं असेल की यावर वे फॉरवर्ड आपल्याला काय करता येईल, काय ठरवता येईल. तर हे नॉन निगोशिएबल आहे, म्हणजे ही तर फ्युचर आहेच की रियुजेबल रॉकेटच पुढे जाऊन वापरल्या जातीलच. त्यामुळे ही काळाची गरज आहे. नाही केलं तर भारत आहे, इस्रो आहे, ते मागे राहणार. दुसरा आहे काय की जेवढे स्टेजेस कमी करता येईल, जनरली काय तर 3 स्टेज जनरली वापरल्या जातं, पण जेवढे स्टेजेस कमी करता येईल तेवढं चांगलं आहे, तेवढं काय तर खर्च आहे तो कमी होईल. दुसरं काय की जसं मग सांगितलं की प्रोपेलंट आहे त्याचाच तर वजन सर्वात जास्त आहे. असं काही करता येईल का की त्या प्रोपेलंटचा वजन आहे ना तो कमी केला, पण त्यातून मिळणारा आउटपुट तेवढाच आहे, त्याची डेन्सिटी कमी केली, त्यामुळे ऑब्व्हियस आहे की त्याला लागणारी जागा कमी होणार. तर हे उत्तम होईल. त्यामुळे यावर पण आपल्याला फोकस करावा लागेल. आणि गोल काय, इन्क्रीज द लॉन्च कॅडन्स, म्हणजे हे जर फ्रिक्वेन्सी आहे लॉन्च करण्याची, ते जेवढी जास्त आपण वाढवणार तेवढी जास्त काय तर आपल्याला एक्सपिरियन्स येईल आणि इफिशियन्सी आहे तेवढी जास्त आपल्याला वाढवता येईल. आय होप की हा मुद्दा तुमचा चांगला क्लिअर झाला असेल. आणि काय सांगितलं मी की फक्त याच वर्षी नाही तर पुढच्या 1-2 वर्षी सुद्धा, तुम्हाला पुढचे 2-3 वर्ष घ्या की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहेच. हा फक्त करंट अफेअर्स मध्ये याच वर्षी राहतो असं नाही, दरवर्षीच तुम्हाला पाहायला मिळेल. चला, एक प्रश्नाचं उत्तर यावर लिहिण्याचा प्रयत्न करा. पुनर्वापर योग्य प्रक्षेपण वाहन, ज्याला रियुजेबल लॉन्च व्हेकल आपण म्हणतो, च्या कार्यामागील तत्वे कोणती आहेत, म्हणजे प्रिन्सिपल्स कोणते आहेत, आणि भारताच्या अंतराळ व्यापारात RLVच्या वापराचे महत्व आणि संभाव्य फायदे आहेत ते स्पष्ट करायचे. 10 मार्कासाठी या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 150 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. मुद्दा क्लिअर झालाय? चला, तर या प्रकारचे सेशन पाहण्यासाठी नक्की आपला युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. माझा टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून ठेवा. तिथं पण मी या प्रकारचे सेशन्स आहेत ते कंटिन्यू घेऊन येतोय. तुम्हाला प्रश्न पण देतोय, कारण तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे की प्रश्न नेमके कसे विचारले जातात. बरेच विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात, पण नेमकं परीक्षेमध्ये कसे प्रश्न येणार, काय विचारले येणार याची आयडियाच राहत नाही. करेक्ट. बाकी अजून काही क्वेरीज आहेत, सिलेबस आहे, स्ट्रॅटेजी आहे,
सायन्स रिलेटेड कंटेंट आहे, सायन्सचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, बॅच जॉईन करायचे तर माझा नंबर दिलेला आहे किंवा गुगल फॉर्मची लिंक पण दिली आहे. ही फाईल मी तुम्हाला लगेच टेलिग्रामला शेअर करतोय. ठीक आहे. त्यानंतर नंबर तर दिलेला आहे आणि टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स इथं येतील. बॅच आपल्याकडे आहे यशोदय 3.0 बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून कव्हर केल्या जाणार, कारण बेसिक इज मस्ट. सोबत त्यामध्ये मग आपण कंप्लीट डिटेल आन्सर रायटिंग पर्यंत सुद्धा इथं प्रॅक्टिस करून घेणार आहोत. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा इथं आहे. नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे. या सोबत आपले सर्व क्लासेस लाईव्ह होतात आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे रिव्हिजन मध्ये काही बंधन नाही. तुम्ही जर जॉब करत असणार किंवा कॉलेज स्टुडंट असणार तर ते तिथं पण वेळेचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. सोबत इथं तुम्हाला 18 बुक सुद्धा मिळत आहेत. त्यानंतर मेंटॉरशिप प्रोग्राम, तुम्हाला काही जर क्वेरीज असतील वेळोवेळी, कारण ही परीक्षाच तशी आहे. इथं विद्यार्थ्यांना बरेच डाऊट्स असतात आणि ते ऑब्व्हियस पण आहे. का? कारण याचा जो मटेरियल आहे तो एका ठिकाणी नाही. आपल्याला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी शिवाय ही परीक्षा क्लिअर करणे शक्य नाही आहे आणि म्हणून मेंटॉर्स पण असणं फार जास्त गरजेचं आहे. त्यांच्याशी डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. त्यांच्यासोबत गुगल मीट आहे, ऑनलाईन मीट आहे, ते तुमचे रेग्युलर होतील आणि प्रत्येक फॅकल्टीचे नंबर्स आहेत ते तुमच्याकडे असतात. त्यांना पण विचारता येतात डाऊट्स. सोबत माझा नंबर स्क्रीनवर आहे. त्यामुळे बॅच जॉईन करायची आहे, डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपण कॉलवर बोलू किंवा व्हॉट्सअप मेसेज केलं तरी पण चालेल. सोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे, त्यावर पण भरपूर डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय पण आहे, त्याचे फीचर्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत दोन्ही. यशोदय बॅच मध्ये पण इथं पण टेस्ट सिरीज आहे. सर्व इथं मिळेल. प्री आणि मेन्स कम्प्लीट सिलेबस ग्रुप बी चा इथं पण कव्हर करण्यात येईल. आय होप की हे क्लिअर झालं असणार. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.